I was not happy that India was buying oil, and he assured me today that they will not be buying oil from Russia. That's a big stop. If India doesn't buy oil, it makes it much easier. And they're not going to buy. They assured me they will, within a short period of time, they will not be buying oil from Russia. आतापर्यंत असं वाटत होतं की भारताला घाबरवण्यासाठी किंवा प्रेशरमध्ये ठेवण्यासाठी ट्रम्प असल्या पुढे सोडतायत. भारताची रणनीती ठरलेली आहे, अमेरिकेला उत्तर द्यायचं नाही, म्हणजे अनुलेखानं मारायचं. मदर ऑफ ऑल डील म्हणत भारतानं अमेरिकेला बाजूला ठेवून आत्ता एक करार केला. त्याचा केवढा मोठा इव्हेंट झाला तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे ट्रम्प जे म्हणतायत ते भारत करणार नाही हे आता अगदी फिक्सच वाटत होतं. पण अचानक 2 फेब्रुवारीच्या रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट केलं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलं. आणि ट्रम्प यांची आत्तापर्यंतची विधानं खोटी ठरवली गेली नाहीत याचं तीव्र दुःख झालं. आता ऐका ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये काय काय मुद्दे आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि मग मी सांगते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमध्ये काय आणि दोन्ही ट्विटमधला जो फरक आहे तो तुम्हालाच आपोआप कळेल. ट्रम्प असं लिहितात की आज सकाळी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो, ते माझ्या सगळ्यात छान मित्रांपैकी एक आहेत आणि त्यांच्या देशातले पॉवरफुल आणि रिस्पेक्टेड लीडर आहेत. रशिया युक्रेन वॉर कसं थांबवता येईल यासोबतच व्यापार आदी अनेक गोष्टींवर आम्ही चर्चा केली. आता याच्या पुढे ट्रम्प यांची भाषा ऐका, निव्वळ डिक्टेटरशिप. कारण PM मोदी कशाला तयार झालेत हे डोनाल्ड ट्रम्प सांगतायत या ट्विटमध्ये. नीट बघा, वी हा शब्द नाही वापरत, ते ही हा शब्द वापरतात. म्हणजे नरेंद्र मोदींना संबोधून ते ही असा शब्द वापरतात. बघा, ट्रम्प असं म्हणतात की रशियाकडून ऑइल खरेदी थांबवायला मोदी तयार झालेत आणि अमेरिका आणि पोटेन्शियली व्हेनेझुएलामधून जास्तीत जास्त ऑइल विकत घ्यायला तयार झालेत मोदी. यामुळे युक्रेन युद्ध थांबवायला मदत होईल. पुढे ते असं लिहितात की PM मोदी यांच्याबद्दल असलेल्या आदराच्या भावनेतून आणि त्यांनी रिक्वेस्ट विनंती केली म्हणून, इथे आता सोयीनं त्यांनी आम्ही म्हटलंय कारण आता PM मोदी यांनी विनंती केली म्हणून आम्ही USA इंडिया व्यापार करार मान्य केला आहे, ज्यात अमेरिका भारतावर जे रेसिप्रोकल टॅरिफ्स लावते म्हणजे जो आयात कर लावते ते 25% 18% खाली येणार आहे. भारत अमेरिकेवर जे टॅरिफ लावतो ते हळूहळू आता भारत 0 करणार आहे. 0. आता परत मोदींनी काय प्रॉमिस केलं हे डोनाल्ड ट्रम्प सांगतात त्यांच्या ट्विटमध्ये. $500 बिलियन अमेरिकन टेक्नॉलॉजी, एनर्जी, ॲग्रिकल्चर, कोल आणि इतर प्रोडक्ट्सवर खर्च केले जाणार आहेत. आणि इन ॲडिशन टू दॅट याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त अमेरिकन गोष्टी विकत घेण्याची कमिटमेंट PM मोदी यांनी ट्रम्प यांना दिली आहे. बाय अमेरिकन ही कमिटमेंट दिली आहे. यामुळे अमेरिकेचे भारताबरोबरचे संबंध अजून दृढ होतील. आणि मी आणि PM मोदी या अशा 2 व्यक्ती आहोत ज्यांना माहिती आहे की गोष्टी कशा करवून घ्यायच्या. आता मी तुम्हाला PM मोदी यांचे ट्विट काय ते सांगते. बघा, ते काय म्हणतात, मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून छान वाटलं. मेड इन इंडिया म्हणजे भारतीय बनावटीच्या प्रॉडक्ट्सवर आता कमी टॅरिफ म्हणजे 18% टॅरिफ असेल ही घोषणा केल्याबद्दल ट्रम्प यांचे भारताच्या 1.4 बिलियन जनतेकडून आभार. जेव्हा 2 मोठ्या अर्थव्यवस्था आणि 2 मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात तेव्हा अधिकाधिक संधी निर्माण होऊन त्याचा फायदा नागरिकांना होतो. आता याच्या पुढची वाक्य बघा, जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी, प्रॉस्पेरिटीसाठी ट्रम्प यांची लीडरशिप महत्त्वाची ठरते. शांततेसाठी त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला भारताचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्याबरोबर जवळून काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. कमाले नाही, व्हेनेझुएला, ग्रीनलँड, इराण इथे ट्रम्पकडून काय कुटाणे सुरू आहेत हे आता शेमड्या पोरालाही कळलंय. पण अशा ट्रम्पला भारतानं शांततेचा पुरस्कार जवळपास बहाल करणं. आता दोन्ही ट्विट्स तुमच्या समोर आहेत. कोणते मुद्दे तुम्हाला मिसिंग वाटतात हे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल आणि नसेल तर हे बघा, हे मुद्दे मिसिंग आहेत की USA इंडिया ट्रेड डीलसाठी त्यांनी ट्रम्प यांना विनंती केली हे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं नाही आहे. त्यांच्या विनंतीवरून ट्रम्पनं टॅरिफ कमी केलेत हे सांगितलं नाही आहे. PM मोदी यांनी जास्तीत जास्त अमेरिकन प्रॉडक्ट्सच विकत घेण्याची कमिटमेंट केली आहे हे PM मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं नाही आहे. भारतानं अमेरिकेच्या टॅरिफवरचं जे 7% डिस्काउंट आहे ते मिळवण्यासाठी अमेरिकेवर लादलेलं टॅरिफ आहे ते 0% केलं आहे हे सांगितलं नाही आहे. ट्रम्प यांचं म्हणणं ऐकत रशियाकडून ऑइल घेणं बंद करून आता USA आणि व्हेनेझुएलाकडून ऑइल घेणार हे नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमध्ये नाही आहे. ऐसे कैसे चलेगा भाई. किमान 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे काँग्रेस काळात जी जनगणना एकेकाळी लहानपणी झाली होती त्यानुसार 1.4 बिलियन भारतीय लोकांसाठी तरी ट्विट करावं ना पंतप्रधान मोदींनी. हा ड्राफ्ट ओनली विनिंग ड्राफ्ट वाटतो समर्थकांसाठीचा. किंवा एप्स्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यानंतर जसं परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं प्रेस नोट काढली आणि सांगितलं हे सगळं खोटं आहे, तसं हे सगळे कमिटमेंट, विनंती वगैरे अशी जी ट्रम्पची भाषा आहे त्यानंतर पण भारतानं हे सांगावं की असं काही बोलले नाही आहेत नरेंद्र मोदी. सामान्य जनता म्हणून काही याच्यानंतर प्रश्न पडतात.
पहिला प्रश्न असा पडतो की नुकतंच केंद्रीय बजेट झालं, त्यानुसार या वर्षात टोटल स्पेंडिंगचा आकडा किती सांगितला गेला? साधारण 53 लाख कोटींचा. ट्रम्प यांना अमेरिकन प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी जी कमिटमेंट दिली आहे ती आहे जवळपास $500 बिलियन, बरोबर? म्हणजे 45 लाख कोटींची. याचा अर्थ काय घ्यायचा की भारताच्या खर्चाचं ऑलमोस्ट 80% बजेट हे अमेरिकन वस्तू खरेदी करण्यात जाणार आहे. दुसरा प्रश्न असा पडतो की भारतानं शून्य आयात कर म्हणजे टॅरिफ लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कुठल्या बेसिसवर घेतला आहे? कारण बाकीचे जर आजूबाजूचे देशांची उदाहरणं बघितली तर ती जरा वेगळी दिसतात. अमेरिका चीन यांच्यात जे ट्रेड वॉर झालं मागच्या वर्षी ते तुम्हाला आठवत असेल ना. जेव्हा अमेरिकेनं चीनवर टॅरिफ्स लावले तेव्हा चीन भडकला. त्यांनी काय केलं? अमेरिकेवर उलटे टॅरिफ्स लावले. कितीचं लावले? आधी 10-15% सुरू झाले होते. तो ताण एवढा वाढला की चीननं अमेरिकन वस्तूंवर आधी 34%, मग 84% आणि शेवटी 125% ते वाढवले होते. पण अर्थात नंतर त्यांच्यामध्ये करार झाला अमेरिका चीनमध्ये आणि मग हे टॅरिफ्स 10% खाली आणले. पण अजूनही ते 10% आहेत. आणि आत्ता नेमकी भारताची प्रायोरिटी काय आहे? रशिया युक्रेन युद्ध थांबवणं आहे का चीनचा ड्रॅगन रोखणं ही प्रायोरिटी आहे? जर ती प्रायोरिटी असेल तर आत्ता बाय अमेरिकनचा नारा हा भारतासाठी कितपत फायद्याचा आहे? पुढचा प्रश्न असा पडतो की भारतीय कृषी ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजे कृषी क्षेत्र जर अमेरिकेसाठी आता खुलं होणार असेल तर त्याचे काय रिपरकेशन भारताच्या कृषी क्षेत्रावर होतील याबद्दल एक्सपर्ट्सबरोबर काही चर्चा झाली का? त्याचं डॉक्युमेंटेशन, त्याचा रिपोर्ट काही पुढे आला आहे का? रशियाबरोबर आपले जुने संबंध आहेत. नुकतीच नेत्यानाहू यांची भेट झाली. आता अमेरिकेच्या सांगण्यावरून रशियाकडून मिळणारं स्वस्त तेल खरेदी अचानक थांबवणं त्याच्यामुळे जगात काय संदेश जाईल? नोबेल पुरस्कार विजेता व्हेनेझुएलाच्या ज्या प्रसिद्ध विरोधी पक्षनेत्या होत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचं शांतता नोबेल ट्रम्पला अक्षरशः बहाल केलं. त्यानंतर सुद्धा ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची उचलेगिरी केली. हा वर्तमान असताना भारताच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचं जागतिक शांततेसाठी काम करणारी लीडरशिप म्हणत गोडवे गाणं कितपत संयुक्तिक वाटतं, कितपत योग्य वाटतं? आणि हे जे आपल्याला सगळं कळतंय हे पंतप्रधानांना कळत नसेल किंवा त्यांच्या आजूबाजूच्या ब्युरोक्रॅट्सला कळत नसेल असं तर होऊच शकत नाही. मग असं काय हेल्पलेसनेस आहे, काय अगतिकता आहे, काय अपरिहार्यता आहे? बरं, भारताला ॲग्रेसिव्ह भूमिका घेण्याचा प्रॉब्लेम आहे का? तसं नाही आहे. केंद्रातले सगळे सिनियर मंत्री एकत्र येऊन ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊ शकत नाहीत का? तर तसंही नाही आहे. अमेरिकेतल्या सिक्युरिटी एक्सचेंजकडून गौतम अदानी यांना आलेली नोटीस भारत सरकारनं बजावायला नकार दिला. भले तो टेक्निकल रिझन्ससाठी दिला असो, दिला ना नकार भारतानं अमेरिकेला. किंवा काल संसदेत तुम्ही पाहिलं असेल एकट्या राहुल गांधींच्या विरोधात सगळे मंत्री बोलायला उठले होते. आपल्याच देशाच्या याच सरकारच्या दरम्यानचे माजी लष्कर प्रमुख ज्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाबद्दल अजिबात बोलायचं नाही यासाठी किती ठणकावून विरोध केला. म्हणजे जी सेन्सॉरशिप ट्रम्पच्या भारताबद्दलच्या कृतीवर आणि बडबडीवर लावायला हवी ती लावली आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या माजी लष्कर प्रमुखांच्या आत्मचरित्रावर. आणि त्यांचा उल्लेख पण नरवणे असा करतायत आपले गृहमंत्री. माजी लष्कर प्रमुख होते यार, काय भाषा. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत ते. NDA, IMA ते डिफेन्स स्टडीजमधलं MPhil, मॅनेजमेंट स्टडीज इतक्या उच्च शिक्षित व्यक्तीला ज्यांनी देशाचं लष्कर सांभाळलंय ते खरंच लिहित असतील ना. त्यांचं पुस्तक प्रकाशित तर होऊ देत. नरवणे जी ने नहीं कहा, इतना बोल दे. रेकॉर्ड पर बोले की नरवणे ने नहीं कहा. ते होऊन द्यायचं नाही 2 वर्षांपासून. पण राहुल गांधी त्याच्याबद्दल बोलायला लागले तर सरकारला अडचणीचे मुद्दे वाटतात. 2 मुद्दे अडचणीचे वाटतात या पुस्तकातले. एक म्हणजे अग्निपथ योजना. जनरल नरवणे यांनी पुस्तकाचं लिहिलं आहे की अग्निपथ योजना लष्करासाठी एक मोठं सरप्राईज होतं. त्यांनी केवळ लष्करासाठी टूर ऑफ ड्युटीचं मॉडेल सुचवलं होतं पण ते सरकारनं तिन्ही दलांसाठी लागू केलं. तसंच लष्कराला 75% 75% जवानांना कायम ठेवायचं होतं पण सरकारनं फक्त 25% जवानांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्याच्यामुळे लष्कर आणि सरकारमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं. हा उल्लेख या पुस्तकात आहे. सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे भारत चीन सीमा प्रश्नावर 2020मध्ये जेव्हा हा गलवानमध्ये झाला होता संघर्ष, तिथे चीनी टँक भारतीय हद्दीत घुसलेले असताना जे राजकीय नेतृत्व होतं त्याचे स्पष्ट आदेश लष्कर प्रमुखांना त्यावेळेस हवे होते. त्यावेळेला जनरल नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना विचारलं होतं की माझ्यासाठी आदेश काय आहेत, माझ्यासाठी ऑर्डर काय. त्यावेळेस जे योग्य वाटेल ते करा असं मोघम उत्तर मिळालं होतं. असं या पुस्तकामध्ये मी लिहिलं आणि हे सगळे अडचणीचे मुद्दे आहेत. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होत नाहीये. मराठीत ना एक म्हण आहे की झाकून ठेवल्यानं कोंबडं अरवायचं राहत नाही. म्हणजे या पुस्तकामध्ये जे पॅरेग्राफ्स आहेत जे वाचून दिले नाही संसदेत ते आता सोशल मीडियावरनं फिरत आहेत, सगळ्यांना कळलेले आहेत. किंवा पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अख्ख्या जगाला सांगितल्या आहेत. या झाकपाकीसाठी ना दुसरा झगमगाट खूप केला जातो, हा प्रॉब्लेम आहे. आता तो दुसरा झगमगाट कोणता असेल हे येणारा काळच ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपले चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.